So let's start with the RNA word. From foregoing discussion, an immediate question become evident, which is the first genetic material. आता तुम्हाला माहिती आहे, आपण सुरुवातीपासून काय केलेलं आहे की जेनेटिक मटेरियल हे DNA हे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटनं आपण अभ्यास केलेला आहे. प्रश्न असा आहे की फर्स्ट जेनेटिक मटेरियल कोणतं आहे? It shall be discussed in detail in the chapter on chemical evolution, but briefly we shall highlight some of the facts and points. ओके, नेक्स्ट. RNA was the first genetic material. आणि लक्षात ठेवायचं की मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल DNA जरी असेल, परंतु पृथ्वीवर सर्वात पहिला जेनेटिक मटेरियल कोणता तयार झालेला आहे? तो कोणता झालेला आहे? RNA. There is now enough evidence to suggest that essential life processes such as metabolism, translations, splicing, etc. evolved around RNA. आता आपल्या बॉडीमध्ये काही इसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे, जसं की मेटाबॉलिझम, ज्याला चयापचय क्रिया म्हणतो. ऑल टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन द सेल, त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणू. तर ते आहे मेटाबॉलिझम. ट्रान्सलेशन तर आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये पाहिलेलंच आहे, बरोबर. आणि त्यानंतर स्प्लिसिंग. स्प्लिसिंग म्हणजे काय माहिती आहे का? की एक सेल्युलर प्रोसेस आहे. पहा, स्प्लिसिंग जी आहे ती एक सेल्युलर प्रोसेस आहे. यामध्ये दोन प्रकारचे सेक्शन असतात, एक कोडिंग सेक्शन आणि दुसरं असतं नॉन कोडिंग सेक्शन. तर नॉन कोडिंग सेक्शन रिमूव्ह करणे आणि कोडिंग सेक्शन जॉईन करणे आणि त्यापासून मॅच्युअर आणि फंक्शनल mRNA तयार करणे, या प्रोसेसला म्हणायचं स्प्लिसिंग. तर मेटाबॉलिझम, ट्रान्सलेशन आणि स्प्लिसिंगसारख्या काही प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त रोल कोणाचा आहे? RNAचा आहे. RNA used to act as a genetic material as well as a catalyst. There are some important biochemical reactions in living system that are catalyzed by RNA catalyst and not by protein enzymes. आता RNAचा ड्यूल रोल जर पाहिला आपण, तर तो जेनेटिक मटेरियल म्हणून पण कार्य करतो आणि कॅटलिस्ट म्हणून सुद्धा कार्य करतो. आता कॅटलिस्ट म्हणून त्याचं कार्य पाहायचं असेल तर आपल्या लिव्हिंग सिस्टममध्ये बऱ्याचशा बायोकेमिकल रिॲक्शन आहे की त्या ठिकाणी प्रोटीन एन्झाईम हे कॅटलिस्ट नसून स्वतः RNA कोणाची भूमिका करतात? कॅटलिस्टची भूमिका करतात. आणि म्हणून दोन्हींचा रोल जो आहे, सो अशा पद्धतीनं कॅटलिस्ट आणि जेनेटिक मटेरियल अशी दुहेरी भूमिका कोणाची आहे? RNAची. But RNA being a catalyst was a reactive and with chemical modification that make it more stable. सॉरी काहीतरी रॉंग झालं, पुन्हा एकदा वाच. But RNA being a catalyst was reactive and with chemical अँड हेन्स अनस्टेबल नाही. and hence unstable. आता RNA जेव्हा कॅटलिस्ट म्हणून भूमिका करायला, डेफिनेटली ते काय आहेत या ठिकाणी? रिॲक्टिव्ह आहे. आणि रिॲक्टिव्ह सबस्टन्स स्वतः कसा असतो या ठिकाणी? अनस्टेबल असतो. Therefore, DNA has evolved from RNA with chemical modification that make it more stable. आणि म्हणून फर्दर जर पाहिलं आपण तर RNAचं जेव्हा केमिकल मॉडिफिकेशन होतं, केमिकल मॉडिफिकेशन होणं म्हणजे काय बरं? जे युरेसिल आणि थायमिन आहे ना, त्याची युरेसिलला कोणी रिप्लेस करणं, थायमिननं जर रिप्लेस केलं तर DNAचं केमिकल मॉडिफिकेशन कोणामध्ये होईल? RNAचं DNAमध्ये होईल. आणि दॅट्स वाय DNA हे डेफिनेटली कसे असणार या ठिकाणी? मोर स्टेबल असणार. DNA being double stranded and having complementary strand further resist change by evolving a process of repair. आणि DNA हे स्वतः डबल स्टँडर्ड आहेत. त्यानंतर त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग असते, म्हणजे ते डबल स्टँड असल्यामुळे त्यांना कॉम्प्लिमेंटरी स्टँड. आता RNA जे आहेत हे सिंगल स्टँडर्ड असतात आणि DNA हे डबल स्टँडर्ड असतात. आणि त्यामुळं फर्दर जे आहे ना, रेजिस्ट चेंजेस बाय इव्हॉल्विंग अ प्रोसेस ऑफ रिपेअर, म्हणजे त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी स्टँड असल्यामुळं रिपेअरिंगची प्रोसेस जी आहे तर त्यामधून फर्दर जर पाहिलं आपण तर जे चेंजेस आहेत ते चेंजेस काय केले जातात? त्या ठिकाणी DNAकडून रेजिस्ट केले जातात. आता आपण पाहू DNAचं रेप्लिकेशन कशा पद्धतीनं होतं. रेप्लिकेशन By proposing the double helical structure for DNA, Watson and Crick had immediately proposed a scheme for replication of DNA. आता जेव्हा तुम्हाला माहीत आहे की DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आहे ते प्रपोज कोणी केलं? वॅटसन अँड क्रिक. तर त्यांनी त्यावेळेस DNAचं रेप्लिकेशनसुद्धा
कशा पद्धतीने चालतं याबद्दल एक स्कीम प्रपोज केलेली आहे. To quote their original statement that is as follows. आता मग त्यांनी स्टेटमेंट काय वापरलं होतं त्या काळामध्ये ते स्टेटमेंट आपण बघू. It has not escaped our notice that the specific pairing we have postulated immediately suggests a possible coping mechanism for the genetic material. म्हणजे आमच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही आहे की जी स्पेसिफिक पेरिंग जी आहे ना वी हॅव पोस्टुलेटेड, म्हणजे त्यांनी जी कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग सांगितलीच, पण त्यामध्ये त्यांनी एक मेकॅनिझम सांगितलं की जे पॉसिबल कॉपिंग मेकॅनिझम आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियल कॉपी करण्याचंसुद्धा मेकॅनिझम त्यांच्या लक्षात आलं असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा डिस्कवरी केली तेव्हा DNA डबल हेलिकल स्ट्रक्चर त्यांनी अभ्यास केला का? नाही. तर DNA रिप्लिकेशन म्हणजे एका DNA पासून 2 DNA कसे तयार होतात हे सुद्धा वॅटसन अँड क्रिकच्या लक्षात आलं होतं 1953ला. The scheme suggested that the two strands would separate and act as a template for the synthesis of new complementary strands. आणि त्या स्कीमनुसार जे DNAचे 2 स्टँड आहेत है ना, डबल स्टँडर्ड आता सेपरेट झाल्या आणि सेपरेट झाल्यावर प्रत्येक स्टँड ही काय म्हणून कार्य करते? टेम्पलेट म्हणून कार्य करते. आणि या टेम्पलेट स्टँडवर DNAची दुसरी कॉम्प्लिमेंटरी स्टँड काय होते या ठिकाणी? सिंथेसिस होती. जसं की इथं जर तुम्ही पाहिलं आता मूळ DNA वरचा रेड रंगाचा आहे, बरोबर आहे का? आता या DNAचं सेपरेशन झालं. सेपरेशन झाल्यावर तिथं जर पाहिलं तर एक ब्ल्यू रंगाची नवीन स्टँड तयार व्हायली, बरोबर आहे का? म्हणून हे जे तयार व्हायली ही कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंगनं तयार होणारी न्यू स्टँड आहे, पण ही लाल स्टँड जी आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? टेम्पलेट. आणि DNAच्या जी ओरिजिनल DNAची पार्ट असतो त्याला टेम्पलेट स्टँड म्हणायचं आणि ही न्यूली सिंथेसाइज. ओके. After the completion of replication, each DNA molecule will have one parental and one newly synthesized strand. मग आता जेव्हा रेप्लिकेशन पूर्ण होईल तेव्हा एक DNA पासून किती मॉलिक्यूल तयार झाले? 2 DNA तयार झाले. आता प्रत्येक DNA मॉलिक्यूलमध्ये एक स्ट्रँड जी की लाल रंगाची म्हणलो आपण, ती कोणती स्टँड आहे? टेम्पलेट स्टँडला काय म्हणायचं? पॅरेंटल स्ट्रँड. आणि जी ब्ल्यू रंगाची नवीन तयार झाली त्याला आपण न्यूली सिंथेसाइज स्ट्रँड म्हणू. अशा 2 स्ट्रँड असतात. This scheme was termed as semi-conservative DNA replication. आणि म्हणून या स्कीमला म्हणलं त्यांनी सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ DNA रिप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह का? कारण अर्धा पार्ट पॅरेंटलचा आहे, अर्धा कसा आहे? न्यूली सिंथेसाइज आहे. दॅट्स वाय इट इज नोन ॲज द सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ DNA. त्यानंतर घेऊ आपण एक्सपेरिमेंटल प्रूफ. It is now proven that DNA replicates semi-conservatively. आता हे सिद्ध झालं होतं की DNAचं रिप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्हली होतं. ओके. It was shown first in Escherichia coli and subsequently in higher organisms such as plants and human cells. आता हे सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर जे आहे DNA रिप्लिकेशनचं हे सर्वात अगोदर जे ऑर्गॅनिझममध्ये शो करण्यात आलं तो फर्स्ट ऑर्गॅनिझम कोण आहे? एस्केरिया कोलाय. आणि त्यानंतर प्लांट्स असतील, ह्युमन सेल असतील, अशा हायर ऑर्गॅनिझममध्ये नंतर आपण DNA रिप्लिकेशनचं मेकॅनिझम समजून घेतलं. Matthew Nelson and Franklin Stein performed the following experiments in 1958. आता पुढे 5 वर्षानंतर जर पाहिलं आपण वॅटसन अँड क्रिकच्या नंतर 2 शास्त्रज्ञ आहेत. त्यामध्ये मॅथ्यू मेसेल्सन आणि दुसरा आहे फ्रँकलिन स्टेल यांनी 1958मध्ये एक एक्सपेरिमेंट केला. ते एक्सपेरिमेंट आपण समजून घेऊ. They grew Escherichia coli in a medium containing अमोनियम क्लोराईड ammonium chloride as the only nitrogen source for many generations. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का की इस्केरिया कोलाय या ऑर्गॅनिझमची ग्रोथ एक अशा मीडियममध्ये केली की ज्या मीडियममध्ये काय प्रेझेंट होता? अमोनियम क्लोराईड. आता नायट्रोजनचा 15 नंबरचा ॲटॉमिक मास असणारा, अर्थातच तो हेवी आयसोटोप्स आहे, कारण नायट्रोजनचा 14 हा जनरल झाला, पण हेवी आयसोटोप कोणता आहे ज्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 15 आहे. तर या हेवी आयसोटॉपच्या मीडियममध्ये त्यांनी काय केलं? ओन्ली नायट्रोजन सोर्स है ना. तर नायट्रोजनचा सोर्स फक्त एकच होता ते इस्केरिया कोलायसाठी. तो काय होता? अमोनियम क्लोराईड. त्यामध्ये नायट्रोजन किती नंबरचा आहे? 15 नंबरचा. बऱ्याच जनरेशनपर्यंत इस्केरिया कोलायच्या सेव्हरल जनरेशनचं त्यांनी स्टडी केलं. The result was that N15 was incorporated into newly synthesized DNA as well as other nitrogen containing compounds. तर आता इस्केरिया कोलायची जी ग्रोथ केली होती त्या ठिकाणी मीडियम कोणता होता? फक्त ओन्ली नायट्रोजन होता. आता
पुढे जर पाहिलं ना आपण, तर जो 15 नंबरचा नायट्रोजन आहे, तर त्याचा काही पार्ट तर होताच, पण जे न्यूली सिंथेसाइज DNA आहे, तर त्याच्यामध्ये काय पहा, ॲज वेल ॲज अदर नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. कारण इथं जर पाहिलं तुम्ही फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये पहा, इथं तुम्हाला NDNA दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये किती नंबरचा आहे, फक्त 15 नंबरचा आहे, बरोबर आहे का. आणि हा जो आहे त्याला काय म्हणायचं आपण, हेवी म्हणायचं, कारण दोन्ही नायट्रोजन हे कोणते आहे, ओके. आता त्याच्यानंतर फर्स्ट रिप्लिकेशन जर पाहिलं तर यामध्ये जी ग्रीन रंगाची तयार व्हायली, तर ग्रीन रंगामध्ये कोणता आहे बरं, जनरेशन 1मध्ये 14, म्हणजे न्यूली सिंथेसाइज जो तयार व्हायला, येते ना लक्षात. म्हणजे रेड रंगानं फक्त काय केलं या ठिकाणी, टेम्पलेट म्हणून कार्य केलं, आणि ग्रीन रंगाचा जो 14 नायट्रोजन होता तो त्या ठिकाणी सिंथेसाइज व्हायला. मग आता दोन्ही 15 असेल त्याला हेवी म्हणलं, परंतु एक 14 आणि एक 15 असेल तर त्याला काय म्हणायचं या ठिकाणी, हायब्रिड म्हणायचं. आणि फर्दर जर पाहिलं आपण तर पहा, सेकंड 40 मिनिट्स नंतर जनरेशन 2मध्ये जर पाहिलं आपण, तर पॅरेंट जनरेशन 1 सारखे किती आले या ठिकाणी, 2 हायब्रिड आले, एक हायब्रिड आलं सॉरी, है ना, 14 नंबरचं. आणि आता हायब्रिड कसा घेतला त्यांनी, दोन्ही 14 असेल तरच काय म्हणायचं, लाईट म्हणायचं, आणि एक 14 आणि एक 15 असेल तर काय म्हणायचं, हायब्रिड म्हणायचं. चला आता टप्प्याटप्प्यानं ते समजून घेऊ. This heavy DNA molecule could be distinguished from the normal DNA by centrifugation in a cesium chloride density gradient. आता हा जो हेवी DNA मॉलिक्यूल आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त नायट्रोजन सोर्स दिला सेव्हरल जनरेशनपर्यंत, बरोबर. तर हा हेवी DNA मॉलिक्यूलला डिस्टिंग्विश कसं करायचं नॉर्मल DNAपासून, कारण नॉर्मल DNAमध्ये आपण समजू की 14 नंबरचा नायट्रोजन आहे आणि याच्यामध्ये काय आहे, 15 नंबरचा नायट्रोजन आहे. तर याला ॲक्च्युअल या दोघांमध्ये फरक करायचा असेल तर त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगेशन टेक्निक वापरावी लागते, आणि त्यासाठी मटेरियल कोणता वापरतो आपण, CCM क्लोराईड, जो की एक डेन्सिटी ग्रेडियंट म्हणून कार्य करतो. आता यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की डेन्सिटी ग्रेडियंटमध्ये जो 15 नंबरचा नायट्रोजन आहे, नॉट अ रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप, आणि त्याला आपण सेपरेट करू शकतो, सेपरेटेड फ्रॉम नायट्रोजन 40 ओनली बेस्ड ऑन द डेन्सिटीज. म्हणजे आपण जे वरती पाहिलं ना CCM क्लोराईडसारखा आपण डेन्सिटी ग्रेडियंट पाहिला, तर डेन्सिटी ग्रेडियंटच्या साहाय्यानं आपण N15 आणि N14, तर N14मधून N15ला आपण सेपरेट करू शकतो. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर तो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप नाही आहे N15. Then they transfer the cells into a medium with normal ammonium chloride and took samples at various definite time interval as the cell multiplied and extract the DNA that remained as double stranded helix. मग आता जे 15 नंबरचं असणारे जे हेवी DNA मॉलिक्यूल होते, तर त्यांनी 20 मिनिट्स नंतर जनरेशन 1 है ना, तर काय केलं की देन दे ट्रान्सफर द सेल इंटू अ मीडियम विथ नॉर्मल अमोनियम क्लोराईड. आता नॉर्मल अमोनियम क्लोराईड म्हणजे यांच्यामध्ये काय असणार, 14 नंबरचा नायट्रोजन असणार, हेवीमध्ये कोणता होता, 15 नंबरचा होता, ओके. आणि त्यानंतर सेलचं मल्टिप्लिकेशन त्यांनी स्टडी केलं, आणि इथे सुद्धा जे तयार झालेले डबल स्टँडर्ड DNA होते त्यांना एक्सट्रॅक्ट केलं. The various samples were separated independently on CCM chloride gradient to measure the densities of DNA. आणि आपण वरती पण पाहिलं की DNAची डेन्सिटी मेजर करण्यासाठी जो डेन्सिटी ग्रेडियंट आपण वापरतो तो कोणता आहे, CCM क्लोराईड. तर त्याच्या साहाय्यानं मग त्यांनी काय केलं, सॅम्पल्स ऑब्झर्व केले की ॲक्च्युअल सॅम्पल्समध्ये कशा पद्धतीचे DNA तयार झालेले आहेत. तर लक्षात आलं ना तुम्हाला, फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं या ठिकाणी की जेव्हा N14 DNA जे आहेत त्यांना म्हणजे हेवीवाल्यांना नॉर्मल अमोनियम क्लोराईडच्या संपर्कात आल्यानंतर इथं काय झालं बरं, एक 15 आणि एक 14 असे आहे ना, म्हणजे 15च्या टेम्पलेट स्ट्रँडवर 14चे न्यूली सिंथेसाइज DNA तयार झाले, आणि दॅट्स वाय नायट्रोजन 14 आणि 15 दोघांचं सारखं प्रमाण आहे, म्हणून त्याला काय शब्द वापरला आहे, हायब्रिड शब्द वापरला. Thus the DNA that was extracted from the culture one generation after the transfer from N15 to N14 medium, that is after 20 minutes, a scalar colloid divides in 20 minutes, had a hybrid or immediate density. मग आता जो DNA आपण एक्सट्रॅक्ट केला होता N15मधून, ज्याला आपण काय म्हणलो होतो, इथं काय शब्द वापरला, त्याला आपण हेवी शब्द वापरला, बरोबर आहे का, ज्याच्यामध्ये
दोन्ही पार्ट नायट्रोजनचे हेवी होते, बरोबर आहे का. तर त्याला 20 मिनिट्स नंतर आपण अशा अमोनियम क्लोराईडच्या संपर्कामध्ये आणलं की ज्याचा ॲटॉमिक मास किती होता, 14 होता. तर अशा वेळेस काय झालं की डी एन एचं तर रेप्लिकेशन झालं, पण न्यूली सिंथेसाइज स्ट्रँड जे आहे, तर न्यूली सिंथेसाइज स्ट्रँडमध्ये कोणता डी एन ए आला या ठिकाणी, N14 डी एन ए आला. दॅट्स वाय इथं N14 N15 यांचं कॉम्बिनेशन झालं, आणि कॉम्बिनेशन झाल्यामुळं या टाईपच्या N14 N15 टाईपच्या जे डी एन ए आहेत त्याला काय नाव शब्द वापरला आपण, हायब्रिड शब्द वापरला. आणि म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं इथं की जेव्हा आपण N14 मीडियम जे आहे हे बदलून N15च्या ऐवजी कोणतं मीडियम दिलं, 14चं मीडियम दिलं 20 मिनिट्सपर्यंत. तर इस्केरिया कोलायनं 20 मिनिट्समध्ये काय केलं, डी एन एच्या डिवाइड्स केलं, म्हणजे 2 कॉपीज तयार केल्या. तयार झालेली कॉपी ही कोणती आहे, हायब्रिड, किंवा त्याला काय म्हणू आपण, इंटरमिजिएट डेन्सिटी. इंटरमिजिएट डेन्सिटी का, कारण एक नायट्रोजन 14चा आणि एक नायट्रोजन 15, एक हेवी आणि एक लाईट. मग एक हेवी आणि एक लाईट दोन्ही सोबत असतील तर त्याला काय म्हणायचं, हायब्रिड. दोन्ही 14 असेल त्याला काय म्हणायचं, लाईट. दोन्ही 15 असतील त्याला म्हणायचं हेवी. आणि इंटरमिजिएट जर असेल तर त्याला काय म्हणायचं, हायब्रिड. सो पहिल्या 20 मिनिटानंतर फर्स्ट जनरेशनमध्ये तयार झालं ते कोणता डी एन ए होता, हायब्रिड डी एन ए होता. DNA extracted from the culture after another generation, that is after 40 minutes. Second generation was composed of equal amounts of this hybrid DNA and of light DNA. मग आता सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये जर पाहिलं आपण, तर सेकंड एक्सपेरिमेंट म्हणजे आफ्टर 40 मिनिट्स. तर 40 मिनिट्समध्ये काय झालं बघ, जर तुम्ही इथं पाहिलं तर यामध्ये एक पोर्शन हा कशाचा निघाला, 14-15 आहे, याचा अर्थ तो काय झाला, हायब्रिड. आणि एक पोर्शन कोणाचा निघाला, 14 म्हणजे काय झाला, लाईट निघाला. म्हणजे सुरुवातीचं जनरेशन होतं हेवी, नंतर त्याला आपण NH4Cl 14च्या मीडियममध्ये प्लेस केलं, तर F1 जनरेशनमध्ये काय तयार व्हायला, हायब्रिड डी एन ए तयार व्हायला. आणि सेकंड जनरेशनमध्ये इक्वल अमाऊंटमध्ये 50% लाईट आणि 50% हायब्रिड अशा प्रोपोर्शनमध्ये तयार झाले. If Escherichia coli was allowed to grow for 80 minutes, then what would be the proportion of light and hybrid densities DNA molecule? आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे, हा जो प्रश्न आहे हा एखाद्या वेळेस आपल्या नीट लेवलला पण येऊ शकतो की 80 मिनिट्सपर्यंत आपण इस्केरिया कोलायला ग्रो केलं तर लाईट आणि हायब्रिड डेन्सिटी जे आहे डी एन ए मॉलिक्युलचं यांचं प्रोपोर्शन काय असणार, बरोबर. मग आता हे प्रोपोर्शन अभ्यासताना आपल्याला इथं एक लक्षात ठेवायचं आहे की जे इस्केरिया कोलाय आहे, तर इस्केरिया कोलाय हा स्वतःला डिवाईड करतो किती मिनिट्समध्ये, 20 मिनिट्समध्ये. मग 20 मिनिट्समध्ये तो त्याची एक जनरेशन कंप्लीट करायला, बरोबर आहे का. दॅट्स वाय 80 मिनिट्समध्ये जर पाहिलं आपण तर 20ने जर भागितलं तर एकूण किती जनरेशन, 4 जनरेशन्स त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग आता जनरेशनमध्ये डी एन एचे मॉलिक्यूल किती तयार होतात, तर यासाठी फॉर्म्युला आहे 2 to the power n. आता 2 to the power 4 घेतला आपण तर त्याचं आन्सर किती येतं, 16. म्हणजे याचा अर्थ इस्केरिया कोलाय जर आपण 80 मिनिट्स जर या ठिकाणी काय केलं, अलो केलं, तर अशा वेळेस तयार होणाऱ्या डी एन ए मॉलिक्यूलची संख्या किती असणार या ठिकाणी, 16 असणार. आता राहिला प्रश्न डिस्ट्रीब्युशनचा. आता डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं आपण तर डी एन ए रेप्लिकेशन हे कसं आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह आहे. आणि सेमी कन्झर्वेटिव्ह असल्यामुळं इथं जे डिस्ट्रीब्युशन आहे तर होतं काय की आता आपण हायब्रिड मॉलिक्यूलची संख्या जर पाहिली, ओके. सो हायब्रिड मॉलिक्यूल आहेत ना, तर हायब्रिड मॉलिक्यूल कोणते होते आपले, ज्याचे जिनोटाइप्स कसे आहेत, N14 आणि 15 आणि 14, बरोबर आहे का. याला आपण काय म्हणलो होतो, हायब्रिड म्हणलो होतो. आणि त्यानंतर हे जे N14 आणि N14वाले जे होते तर यांना कोणते मॉलिक्यूल म्हणलो होतो आपण, लाईट मॉलिक्यूल म्हणलो होतो. तर होतं काय की या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कितीही मिनटं करा तुम्ही तर हायब्रिड मॉलिक्यूलची संख्या ही मॅक्झिमम किती असते या ठिकाणी, 2च असते. ती नंतर फर्दर सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचरमुळे नंतर ती फर्दर इन्क्रीज होत नाही, कारण कंटिन्युअसली ग्रोमध्ये आता कोणतं मीडियम मिळालं, N14. म्हणजे याचा अर्थ तुमची कितीही त्या ठिकाणी जनरेशनचा जर अभ्यास केला आपण तर या ठिकाणी हायब्रिड जे आहेत
तर देर विल बी ऑलवेज बी 2 हायब्रिड मॉलिक्युल्स कंटेनिंग द 2 ओरिजिनल हेवी स्ट्रँड, म्हणजे 2 हेवी स्ट्रँड कॅरी करणारे 2 हायब्रिडच आपल्याला असतील. नंतर हायब्रिड भेटणार आहेत का? नाही. मग तयार झाले ते 16मधून 2 जर आपण कमी केले तर किती राहतात या ठिकाणी? 14 राहतात. बरोबर आहे का? मग आता रेशो जर घ्यायचा असेल आपल्याला तर रेशो समजा आता लाईट टू हायब्रिड रेशो विचारला समजा आपल्याला, लाईट टू हायब्रिड रेशो. तर लाईट टू हायब्रिड रेशोमध्ये मला सांगा की हे आहे 14, हे आहे 2, मग रेशो किती असेल या ठिकाणी? 7:1. आणि 7:1 असल्यामुळं जे लाईट आहे, जर तुम्हाला पर्सेंटेज विचारले नीटमध्ये की किती पर्सेंट तयार होईल, तर 7:1 नुसार जर गेलो आपण तर 87.5% हे कोणते तयार होतात या ठिकाणी? लाईट DNA तयार होतील. आणि हायब्रिडमध्ये जर पाहिलं आपण तर 12.5% तयार होतील. ओके. Very similar experiments involving use of radioactive thymidine to detect distribution of newly synthesized DNA in the chromosome was performed on Vicia faba beans by Taylor and colleagues in 1958. अशाच प्रकारचा एक्सपेरिमेंट जो आहे की ज्याच्यामध्ये रेडिओ थायमिडिनचा वापर केला गेला की न्यूली सिंथसाइज जे DNA आहे क्रोमोझोममधले, तर याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. तर यासाठी जो एक्सपेरिमेंट केला गेला, आता मला सांगा वरचा एक्सपेरिमेंट कोणी केला होता? हे मिसेल्सन अँड स्टेल. त्यांनी एक्सपेरिमेंट कोणावर केला? इस्केरिया कोलावर केला होता. परंतु पुढचे जे सायंटिस्ट आहे ते आहे टेलर्स आणि त्यांचे कलिग्स. तर यांनी 1958मध्ये जो एक्सपेरिमेंट ज्याच्यावर केला त्याच वर्षी, तर ते कोणतं ऑर्गॅनिझम आहे? व्हिसिया फॅबा, म्हणजे फॅबा बीन्स. तर जी वालची शेंग असते ना, ओके, तर त्याला आपण म्हणायचं फॅबा बीन्स. सायंटिफिकली तिचं नाव व्हिसिया फॅबा आहे. आणि याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केला टेलरनं, ओके, आणि त्यांच्या कलिग्सनं. The experiments proved that the DNA in chromosomes also replicates semi-conservatively. आणि यांच्यासुद्धा एक्सपेरिमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असणारे जे DNA आहे ते स्वतःचं रेप्लिकेशन हे कसं करतात? सेमी कन्झर्वेटिव्हली करतात. त्यानंतर आपण पाहू द मशिनरी अँड द एन्झाईम्स. In living cells such as Escherichia coli, the process of replication requires a set of catalyst enzymes. आता लिव्हिंग सेल जर पाहिले आपण, लिव्हिंग सेल जसं की एक्झाम्पल घेतलं आपण इस्केरिया कोलाय, तर जी DNA रेप्लिकेशनची प्रोसेस आहे, तर यासाठी कशाची आवश्यकता असते बरं? कॅटलिस्ट म्हणजे एन्झाईमची आवश्यकता असते. The main enzyme is referred to as DNA-dependent DNA polymerase, since it uses a DNA template to catalyze the polymerization of deoxynucleotides. आता जो मेन एन्झाईम या ठिकाणी यूज केला जातो तर तो आहे DNA डिपेंडेंट त्या त्या एन्झाईमचं नाव आहे DNA पॉलिमरेज. आता हा DNA पॉलिमरेज इट यूज अ DNA टेम्पलेट, म्हणजे तो DNA टेम्पलेटचा वापर करून काय करतो? कॅटेलाइज द पॉलिमरायझेशन ऑफ डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स. म्हणजे DNAचे 2 स्टँड सेपरेट झाला. आता एक स्टँडला कोणती स्टँड म्हणलो आपण? टेम्पलेट स्टँड, बरोबर, पॅरेंटल स्टँड. आणि त्याच्यावर जी न्यूली सिंथेसाइज स्टँड तयार करायची आहे, तर न्यूली स्टँड डायरेक्ट तयार होईल का? एक न्यूक्लियोटाइड जोडावं लागेल ना. मग एक न्यूक्लियोटाइड म्हणजे कोण येतो? डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड्स. एक जोडणे म्हणजे त्याचे मोनोमर्स एकत्र करणे, म्हणजे त्याचं पॉलिमर तयार करणं, म्हणजे प्रोसेस कोणती झाली? पॉलिमरायझेशन. म्हणजे DNAचे असंख्य न्यूक्लियोटाइड्स आपल्याला जोडायचे आहे. म्हणजे DNA न्यूक्लियोटाइडचं आपल्याला काय करायचं आहे? पॉलिमरायझेशन करायचं आहे. आणि हे कॅटलाइज करण्याचं काम कोण करतो? DNA पॉलिमरेज. मग DNAच्या टेम्पलेटवर, बरोबर, डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइडचं पॉलिमरायझेशन करणारा जो एन्झाईम आहे तो आहे DNA पॉलिमरेज. These enzymes are highly efficient enzymes as they have to catalyze polymerization of a large number of nucleotides in a very short time. आता हा जो DNA पॉलिमरेज एन्झाईम आहे ना, तर याला काय शब्द वापरला माहिती आहे का? हायली इफिशियंट एन्झाईम. का? कारण पॉलिमरायझेशनची रिॲक्शन जो करतो ना तो अतिशय कमी वेळेमध्ये करतो. म्हणजे असंख्य प्रकारचे डीऑक्सिन्यूक्लियोटाइड्स लार्ज नंबरमध्ये एकत्र करून त्यांची पॉलिमर चेन तयार करायची, म्हणजे DNAची न्यूली स्टँड तयार करण्याचं हे काम अतिशय कमी वेळेमध्ये करण्याचं काम कोण करायला? DNA पॉलिमरेज एन्झाईम करायला. आणि म्हणून त्याला शब्द का वापरला? हायली इफिशियंट एन्झाईम. Escherichia coli that has only 4.6 × 10⁻⁶ base pair, compare it with human
whose diploid content is 6.6 into 10 raised to 9 base pair completes the process of replication within 18 minutes. That means the average rate of polymerization has to be approximately 2000 base pair per second. आता तुम्हाला मला सांगा DNA जे आहेत तर त्याच्यात काय होणार, एक एक न्यूक्लियोटाईड जुळत झाला म्हणजे DNAची काय व्हायली, एक एक रंग तयार व्हायली या ठिकाणी, बरोबर आहे का. तर इस्केरिया कोलामध्ये स्पीड पहा, काय स्पीड आहे 200 बेस पर सेकंड. म्हणजे DNA पॉलिमराईज काय करायला, एका सेकंदामध्ये 2000 न्यूक्लियोटाईड्स हे काय करायला या ठिकाणी जोडायला, म्हणजे त्यांचं काय करायला, तो पॉलिमरायझेशन करायला. आणि हे कॅल्क्युलेशन कसं लावलं त्यांनी, कारण इस्केरिया कोलामध्ये जर पाहिला आपण तर टोटल DNA जो पाहिला आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, प्रत्येक DNAच्या प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये बेस पेअरची संख्या कशी असते, फिक्स असते. जसं की इस्केरिया कोलामध्ये DNAची लेंथ किती असते, बेस पेअर 4.6 इंटू 10 रेज टू 6. ह्युमन डायप्लॉइड सेलमध्ये किती असतात, 6.6 इंटू 10 टू द पॉवर 9 बेस पेअर. परंतु तुम्हाला एक्सपेरिमेंट फक्त इस्केरिया कोलायचं दिलं. आता इस्केरिया कोलायमध्ये जर 4.6 इंटू 10 टू द पॉवर 6 बेस पेअर तयार करायचे असेल तर DNAच्या कम्प्लीट रिप्लिकेशन प्रोसेसला किती मिनटं लागेल, 18 मिनटं लागेल. मग या 4.6 इंटू 10 रेज टू 6ला तुम्ही 18 मिनटाचे सेकंदामध्ये रूपांतर करा, ते कॅल्क्युलेशन करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जो पॉलिमरायझेशनचा ॲव्हरेज रेट आहे तो रेट काय आहे, एका सेकंदामध्ये किती बेस पेअर, 2000 बेस पेअरचं पॉलिमरायझेशन करण्याचं काम हे DNA पॉलिमराईज करतो आणि म्हणून त्याला हायली इफिशियंट एन्झाईम म्हणलं. Not only do these polymerases have to be fast, but they also have to catalyze the reaction with high degree of accuracy. आता DNA पॉलिमराईजचं काम फक्त रिॲक्शन फास्ट करणे एवढंच आहे का, नाही. तर रिॲक्शन कॅटलाइज करताना हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी म्हणजे कुठेही DNA पॉलिमराईज काय होऊ देत नाही, चूक होऊ देत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे चुकीचे झाले की त्या ठिकाणी म्युटेशन वगैरे आहेच, ठीक आहे. Any mistake during replication would result into mutations. थोडी जर मिस्टेक झाली DNA पॉलिमरायझेशनकडून रिप्लिकेशन दरम्यान तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, म्युटेशन आणि मग जेनेटिक डिसऑर्डर वगैरे वगैरे समस्या आहे की नाही. Furthermore, energetically replication is a very expensive process. आणि एकदा का म्युटेशन झालं तर फर्दर एनर्जेटिकली रिप्लिकेशन ही प्रोसेस कशी होऊन जाते, अतिशय एक्सपेन्सिव्ह होऊन जाते. Deoxyribonucleoside triphosphates serve dual purpose. आता इथं काय सांगितलं की जे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट्स म्हणजेच कोण, DNAच ना, आहे की नाही. लक्षात आलं तो म्हणजे की डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड, न्यूक्लिओसाइड कशाला म्हणतो आपण, जर त्याला पेंटोज शुगर आणि न्यूक्लिओटाइड्स अटॅच असतील आणि त्याला फर्दर फॉस्फेट जर अटॅच झाला तर त्याला न्यूक्लिओटाइड्स म्हणतो आपण, बरोबर. तर डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट. आता यांचं ड्युअल प्रोसेस म्हणजे या न्यूक्लिओटाइडचं दोन काम काय आहे ते आपण पाहू. In addition to acting as substrate, they provide energy for polymerization reaction. The two terminal phosphates in a deoxynucleoside triphosphates are high energy phosphates, same as in the case of ATP. मग आता तुम्हाला जर विचारलं की हे जे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट त्यांचे दोन कार्य काय आहे, तर पहिलं कार्य तुम्हाला माहीत आहे की हे जे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट हे स्वतः रिॲक्टंट म्हणजे सबस्टेट म्हणून काम करतात. आणि नुसतं सबस्टेट म्हणून काम करत नाही तर पॉलिमरायझेशन रिॲक्शनसाठी जी एनर्जी लागते ते एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा कोण करायले, हे मॉलिक्युल्स करतात. मग प्रश्न असा आहे की ही एनर्जी येते कशी, तर लक्षात ठेवायचं की जे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट आहे ना तर यांचे दोन टर्मिनल फॉस्फेट म्हणजे टोकाची, या टोकाचा एक फॉस्फेट आणि त्या टोकाचा एक फॉस्फेट, असे जे दोन फॉस्फेट आहेत ना हे फॉस्फेट कसे आहेत, हाय एनर्जी फॉस्फेट आहे आणि तिथून त्यांना एनर्जी ऑप्टेन. जसं आपण ATPमध्ये पाहिलं ना, सेकंड अँड थर्ड या दोघांमध्ये जो बॉन्ड असतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी असते. तर तसंच डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेटचे जे दोन टर्मिनल फॉस्फेट आहे त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि म्हणून हे जे मॉलिक्यूल आहे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड ट्रायफॉस्फेट यांचं ड्युअल नेचर लक्षात आलं, सबस्टेट म्हणून पण काम करायले आणि एनर्जी पण द्यायले. In addition to DNA-dependent DNA polymerase, many additional enzymes are required to complete the process of replication with high degree of accuracy. आता जरी DNA डिपेंडंट DNA पॉलिमराईज या एन्झाईमचं भरपूर चांगलं काम आहे, पॉलिमरायझेशन रेप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल त्याचा जरी असेल
परंतु असे बरेचसे एन्झाईम्स आहेत की जे DNA ची प्रोसेस जी आहे रेप्लिकेशनची ही ॲक्युरेसीने जर करायची असेल तर त्या एन्झाईमची सुद्धा आवश्यकता असते. For a long DNA molecule, since the two strands of DNA cannot be separated in its entire length due to very high energy requirement, the replication occurs within a small opening of the DNA helix referred to as replication fork. आता पहा, जे तुम्हाला माहीत आहे DNA मॉलिक्युल्सची लेंथ खूप जास्त असेल तर तुम्हाला माहीत आहे की ज्या 2 स्ट्रँड आहे DNAच्या तर यांना आपण सेपरेट करू शकतो का? नाही, पूर्ण इंटायर लेंथमध्ये. का? कारण त्यासाठी काय लागणार आपल्याला? व्हेरी हाय एनर्जी लागेल. मग आता अशात काय करायचं आहे की पूर्ण चेन सेपरेट न करता जे रेप्लिकेशन आहे ना तर DNAच्या एका स्मॉल ओपनिंगपासून सुरू करायचं. म्हणजे पूर्ण DNAची लेंथ सेपरेट न करता DNAचा एक असा ओपनिंग की ज्या ठिकाणी आपण काय करायलो की DNA डबल हेलिक्सची स्मॉल ओपनिंग जिथं आपण रेप्लिकेशन स्टार्ट करतो त्या रेप्लिकेशन पॉईंटला काय म्हणायचं? रेप्लिकेशन फोर्क. लक्षात आलं रेप्लिकेशन फोर्क काय? की रेप्लिकेशन फोर्क हा DNA हेलिक्सवरची अशी स्मॉल ओपनिंग आहे की ज्या ठिकाणी आपण रेप्लिकेशन घडून आणू शकतो. हे आवश्यक नाही की तुम्ही दोन्ही स्टँड सेपरेटच करा म्हणून. The DNA-dependent DNA polymerase catalyst polymerization only in one direction, that is 5' to 3'. आता तुम्हाला माहीत आहे की 2 DNAचे स्टँड एकमेकांना काय असतात? अँटी पॅरल असतात. एक 5 to 3' रन करते आणि दुसरी 5 to 3' रन करते. परंतु हे जे DNA पॉलिमराइज आहे ना ही पॉलिमरेजची जी रिॲक्शन कॅटलाइज करतात ही फक्त एकाच डायरेक्शनमध्ये करतात. ती डायरेक्शन कोणती आहे? 5' to 3'. This creates some additional complications at the replicating fork. मग आता मला सांगा, आपण आता पाहिलं की रेप्लिकेटिंग फोर्क असा स्मॉल ओपनिंग आहे की जिथं आपण रेप्लिकेशन स्टँड करू शकतो. मग आता इथं याचं काय झालं बरं की लिमिटेशन आली ना कोणाची? DNA पॉलिमराइजची. कारण तो कुठं करायला फक्त 5' to 3'च करायला, दुसऱ्या डायरेक्शनला करायला का? नाही. मग अशा वेळेस Consequently, on one strand the template with polarity 3' to 5', the replication is continuous, while on the other the template with polarity 5' to 3', it is discontinuous. आता इथं एक लक्षात घ्या, तुम्ही कन्फ्यूज होताल. काय शब्द वापरला माहिती आहे का इथं? की ऑन वन स्टँड रेप्लिकेशन इज कंटिन्युअस. मला सांगा आता DNA पॉलिमराइज जे पॉलिमरायझेशन करायला आहे ना DNA पॉलिमराइज हा कोणत्या डायरेक्शनमध्ये करतो बरं? 5' to 3'. म्हणजे हे कोणाचं झालं? आहे न्यूली सिंथसाइज DNAचं. बरोबर आहे का? मग आता मला सांगा जी मूळ कॉपी आहे DNAची जी मूळ कॉपी आहे ना तर मूळ कॉपी जी आहे, आता याच्यात मी 2 कलर घेतो. सपोज हा एक कलर घेतो. आता एक लक्षात घ्या की ही आहे न्यूली सिंथसाइज. बरोबर आहे का? आणि ही कोणी आपली DNA टेम्पलेट. मान्य? आता तुम्हाला जे शब्द वापरला इथं की पॉलिमरायझेशन जो करतो DNA पॉलिमराइज हा कोणत्या डायरेक्शन करतो? 5' to 3'. पण ही कोणाची? DNA टेम्पलेटची का नवीन स्टँडची डायरेक्शन? हे महत्त्वाचं आहे ना. तर ती डायरेक्शन कोणाची सांगितली त्यांनी? न्यूली सिंथसाइज. लक्षात आलं? सॉरी 3' to 5'. सॉरी 5 to 3 आहे ना. ठीक आहे. 5' to 3'. लक्षात आलं तुम्हाला? हां. म्हणजे विषय असा आहे की DNA पॉलिमरायझेशन जो पॉलिमरायझेशनची प्रोसेस करायला तो कोणत्या डायरेक्शनमध्ये करायला? तर 5' to 3'. ती न्यू स्टँडसाठी. मग आता 5' DNA तर आपण पाहिलं की एकमेकांना काय ते अँटी पॅरल आहेत. मग अँटी पॅरल म्हणजे टेम्पलेट स्टँडचं डायरेक्शन कशी पाहिजे? 3' to 5'. लक्षात आलं? कोणाची पोलॅरिटी कशी आहे हे माहीत पाहिजे. की हे झालं की जिथं ॲक्च्युअल DNA काय असणार? रेप्लिकेशनची प्रोसेस चालू होण्यासाठी ही कंडिशन महत्त्वाची. म्हणजे DNA पॉलिमराइजचं आपण काय पाहिलं बरं या ठिकाणी? ड्रॉबॅक पाहिलं. लक्षात आलं ना तुमच्या? पहा जे DNA पॉलिमराइज नावाचा एन्झाईम आहे DNA पॉलिमरेज, तर हा कोणत्या स्थितीमध्ये काम करतो? तर हा त्या स्थितीमध्ये काम करतो की जी टेम्पलेट आहे त्या टेम्पलेटची जी पोलॅरिटी आहे ती टेम्पलेटची पोलॅरिटी आपल्याला काय लागते? 3' to 5'. ही जर टेम्पलेट असेल तर न्यूली तयार होणारी जी स्ट्रँड आहे त्या स्ट्रँडमध्ये DNA पॉलिमरायझेशन
DNA पॉलिमराईज नावाचा एन्झाईम हा पॉलिमरायझेशन करायला तर कोणत्या डायरेक्शनमध्ये करायला तो 5 प्राईम टू 3 प्राईम. लक्षात आलं. तर या कंडिशनमध्ये करणार. पण आता एक स्ट्रँड घेतो मी. पहा आता DNAची दुसरी टेम्पलेट घेतो. आता ही जी टेम्पलेट आहे ना तर ही टेम्पलेट कशी आहे माहिती आहे का, ही DNA टेम्पलेट आहे. तर ही रन करते 5 प्राईम टू 3 प्राईम. काय कशी रन केली जाते ही 5 प्राईम टू 3 प्राईम अशी काम करायली. ही टेम्पलेट दुसरी टेम्पलेट घेतली आपण. मग आता इथं जर पाहिलं आपण, आता इथं आपल्याला काय वाटतं माहिती आहे का की पॉलिमरायझेशन स्टार्ट होईल, पण इथं नाही. इथं काय होतं की पॉलिमरायझेशन जे आहे ना ते प्रॉपर चालत नाही. कारण आता नवीन जी स्ट्रँड तयार व्हायली तिची पोलॅरिटी कशी आहे 3 प्राईम टू 5 प्राईम. त्या डायरेक्शनमध्ये DNA पॉलिमराईज काम करतो का, नाही करत. म्हणजे इथं वरती जर पाहिलं आपण तर या केसमध्ये पहिल्या केसमध्ये जे DNAचं रिप्लिकेशन व्हायलं ते कसं व्हायलं बरं, कंटिन्युअस व्हायलं. कसं व्हायलं, कंटिन्युअस. पण इकडे जर पाहिलं आपण ते कसं आहे बरं, डिसकंटिन्युअस आहे. डिसकंटिन्युअस का आहे, कारण DNA पॉलिमराईज जो आहे हा 3 प्राईम टू 5 प्राईममध्ये काम करतो का, नाही. तो कशामध्ये काम करतो 5 प्राईम टू 3 प्राईममध्ये काम करतो. म्हणून इथं डिसकंटिन्युअस असणार. The discontinuously synthesized fragments are later joined by the enzyme DNA ligase. मग आता इथं एक ॲडिशनल एन्झाईम लागतो. पहा इथं काय होणार माहिती आहे का, मग इथं आता एक नवीन एन्झाईम येणार. जसं की आता मी इथं एक कलर अजून घेतो. ओके, त्यासाठी आपण काय करू, ब्ल्यू रंग सिलेक्ट करू. ठीक आहे. आता इथं जसं की तुम्ही पाहिलं की या पोलॅरिटीने DNA पॉलिमराईज हा एन्झाईम एकटा सफिशियंट आहे का, नाही. मग आता ही DNAची चेन जर कंटिन्युअस करायची असेल तर याचे जे फ्रॅगमेंट्स आहेत हे फ्रॅगमेंट्स काय करावं लागतील, या ठिकाणी जोडावी लागतील. जोडल्यानंतरच तिथं काय होईल, DNA तयार होईल. मग आता इथं ब्ल्यू रंगाचं जे जोडलेलं आहे हे जोडण्याचं काम कोणी केलं, तर त्या एन्झाईमचं नाव काय आहे, DNA लायगेस. लक्षात आलं. मग म्हणजे याचा अर्थ DNA पॉलिमराईज हा एकटा सफिशियंट आहे. किंवा जर तयार होणारी जी नवीन चेन आहे तिचं पोलॅरिटी काय असेल 5 प्राईम टू 3 प्राईम असेल. पण तयार होणारी जर 3 प्राईम टू 5 प्राईम असेल तर अशा वेळेस एकटा तो काम येणार आहे का, नाही. यामध्ये DNA सिंथेसिस कसं असणार, या ठिकाणी पॉलिमरायझेशनची प्रोसेस कशी असणार, डिसकंटिन्युअस असेल. मग आता ही कंटिन्यू करण्यासाठी इथं एक ॲडिशनल एन्झाईम लागायला, आणि तो एन्झाईम कोणता आहे, DNA लायगेज. The DNA polymerase on their own cannot initiate the process of replication. आता DNA पॉलिमराईज जो आहे ना हा स्वतःहून एकटा सफिशियंट नाही की तो प्रोसेस ऑफ रिप्लिकेशन लगेच इनिशिएट करेल. तर स्वतःची एकट्याची कॅपॅसिटी आहे का, नाही. Also, the replication does not initiate randomly at any place in DNA. आणि आपण पाहिलं की DNA रिप्लिकेशन हे कोणत्याही पॉईंटला सुरू होतं का, नाही. तर DNA हे कुठं सुरू होतं, जिथं रेप्लिकेशन फोर्क आहे ना, जिथं स्मॉल ओपनिंग आहे तिथं रेप्लिकेशन स्टार्ट होणार. DNAच्या कोणत्याही पॉईंटला रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे का, नाही. There is a definite region in Escherichia coli DNA where the replication originates. Such regions are termed as origin of replication. आता इस्केरिया कोलायमध्ये जर पाहिलं आपण तर असे डेफिनेट रिजन आहे, म्हणजे फिक्स प्लेस आहे की ज्या प्लेसला ॲक्च्युअल रेप्लिकेशनची प्रोसेस काय होते, स्टार्ट होते. मग इस्केरिया कोलायच्या ज्याही रिजनमध्ये डेफिनेटली तिथं रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होऊ शकते त्या पॉईंटला काय म्हणायचं, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. It is because of the requirement of the origin of replication that a piece of DNA is needed to be propagated during recombinant DNA procedures requires a vector. The vectors. The vectors provide the origin of replication. मग आता आपण पाहिलं की इस्केरिया कोलायमध्ये काय डेफिनेट रिजन आहे की ज्या रिजनमध्ये रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्याला काय म्हणलो आपण, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. आता हे कशामुळे घडलं, कारण इट इज बिकॉज द रिक्वायरमेंट ऑफ द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन दॅट a piece of DNA if needed to be propagated during recombinant DNA procedure requires a vector. म्हणजे जे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आपण पॉईंट पाहिला, ओके, तर त्या ठिकाणी काय होतं की त्याची एक रिक्वायरमेंट असते. पहा
ओके. आणि त्या ठिकाणी रिक्वायरमेंट काय, पीस ऑफ DNA इफ निडेड टू बी प्रोपोगेटेड, म्हणजे त्या पॉईंटला DNAचं प्रोपोगेशन काय होऊ शकतं, स्टार्ट होऊ शकतं ड्युरिंग रिकॉम्बिनंट DNA प्रोसिजर. पण त्या ठिकाणी कशाची गरज असते, वेक्टरची गरज असते. आणि हे वेक्टर्स काय प्रोव्हाइड करतात, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, म्हणजे जिथं वेक्टर्स प्रेझेंट आहे तेच वेक्टर त्या ठिकाणी रेप्लिकेशनचा पॉईंट देतात त्या ठिकाणी. Further, not every detail of replication is understood well. In eukaryotes, the replication of DNA takes place at S phase of the cell cycle. आता सेल सायकलचा तुम्ही वेगवेगळ्या फेज पाहिल्यात. त्यामध्ये जी सिंथेसिस फेज आहे बरोबर, एस फेज, तर या फेजला DNA रेप्लिकेशन घडून येतं सेल सायकल दरम्यान. The replication of DNA and cell division cycle should be highly coordinated. आता इथं सांगितलं की DNAचं रेप्लिकेशन आणि सेल डिव्हिजन सायकल हे हायली कॉर्डिनेटेड म्हणजे एकमेकांच्या कॉम्बिनेशननं चालतात ते. Failure in cell division after DNA replication result into polyploidy, a chromosomal anomaly. पहा इथं काय सांगितलं, DNA रेप्लिकेशन नंतर जर सेल डिव्हिजन झालं नाही, DNA रेप्लिकेशन नंतर जर सेल डिव्हिजन झाली नाही तर काय होणार बरं, इथं पॉलीप्लॉइडी कंडिशन तयार होते है ना. फेलर इन सेल डिव्हिजन आफ्टर DNA रेप्लिकेशन, DNA रेप्लिकेशन नंतर सेल डिव्हिजन फेल जात असेल तर पॉलीप्लॉइडी नावाचं एक केस आहे की जी एक प्रकारची काय आहे, क्रोमोझोमल ॲनोमली, एक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, ते होण्याची शक्यता असते. You will learn the detailed nature of origin and the process of reading at this site in higher classes. आता इथे जर पाहिलं तुम्ही फिगरमध्ये तर मी जे आता तुम्हाला समजून सांगितलं होतं ते तुमच्या लक्षात येईल. पहा आता पहा, हे ब्ल्यू रंगाची आपली कोण आहे, ओरिजिनल DNA आहे बरोबर आहे का. त्याच्यानंतर इथं काय झालं, त्यांचं रेप्लिकेशन झालं. रेप्लिकेशननंतर तुम्हाला माहीत आहे की हे जे ब्ल्यू रंगाचे आहेत हे काय म्हणून काम करतात, या ठिकाणी टेम्पलेट म्हणून काम करतात बरोबर आहे का. आता पहिली जी टेम्पलेट आहे आपली ही कोणत्या डायरेक्शनला आहे, 5 to 3' डायरेक्शनला आहे बरोबर. आता ती 5 to 3' डायरेक्शनला असल्यामुळं आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथं काय व्हायलं बरं, 5' to 3' या डायरेक्शनमध्ये काय व्हायलं, न्यूली स्ट्रँड सिंथेसाइज व्हायली. म्हणजे या केसमध्ये पोलॅरिटी जर पाहिली आपण तर काय बरं, 5' to 3'. मग ही नवीन जी स्ट्रँड तयार व्हायली तर नवीन स्ट्रँडची इथं कोण सॅफिशियंट आहे, DNA पॉलिमराइज सॅफिशियंट आहे बरोबर आहे का. हा एन्झाईम सॅफिशियंट आहे ना, कारण हा एन्झाईम कोणत्या डायरेक्शनमध्ये काम करतो, न्यूली सिंथेसाइजच्या 5' to 3' या डायरेक्शनमध्ये त्यानं काम केलं. परंतु इथे जर पाहिलं आपण तर जी दुसरी स्टँड आहे ना, तर दुसरी स्टँडची डायरेक्शन काय आहे, 3' to 5'. ही कोण आहे, ही सुद्धा DNA टेम्पलेट स्टँड आहे. आता ही टेम्पलेट स्टँड असल्यामुळं नवीन जी तयार व्हायली तर नवीन तयार होणारी स्टँड ही कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, 5' to 3'. मग ही कशी दिसायली बरं तुम्हाला या ठिकाणी, डिसकंटिन्युअस दिसायली. आणि डिसकंटिन्युअसला जर इथं कंटिन्यू करायचं असेल तर या ठिकाणी एक ॲडिशनल एन्झाईम लागतो आणि तो एन्झाईम कोण आहे, DNA लायजेज नावाचा एन्झाईम आहे. ओके. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शनबद्दल डिस्कस करू.